हाय माया, कशी आहे तू? येऊ आमच्याकडे आज आहे एनी गेसेस? सॉरी, इट इज नॉट पाणीपोळी, इट इज शेवपोळी. सो इथे आहे पोळी, इथे आहे शेवपोळीची सगळं सामान. आता काय सध्या आम्ही कुकिंग रेसिपी करतो म्हणून तुम्हाला दाखवतो आम्ही. मागच्या ह्याच्यामध्ये चिकनचं रेसिपी केली, सो आता शेवपोळीची रेसिपी तुम्हाला दाखवतो. सो हे आहे बटाटा, इथे आहे चाट मसाला, ग्रीन चटणी, ऑनियन, नायलॉन शेव, गोड पाणी, प्लेट आणि खायला बसलेली माणसं. आणि ये कोण है? ये कोण है? ये कोणचा प्राणी आहे? ये कोण आहे? ये कोण आहे? इस प्लॅनेट्स आहे. नाही, हा बरा खूप टायमापासून हा प्रश्न चालू आहे बाय द वे. आणि काय आम्हाला स्वतःला टाइम मिळत नव्हता. कधी तो असायचा तर कधी मी नसायचो, कधी मी असायचो तर तो नसायचा, असं व्हायचं. तर आता काय जेवून झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू कोण आहे आकाश. जेवतो. आणि बरं, दुसरी गोष्ट, मायराचा काल स्पोर्ट्स डे होता. तर ते स्पोर्ट्स डेचे काही व्हिज्युअल्स आहेत ते तुम्हाला या व्लॉगमध्ये पुढे दिसतीलच. आणि मी नंदुरबारला गेलो होतो बाय द वे. नंदुरबारचा साखरपुडा होता, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर ते सगळं तुम्हाला आता हळूहळू उद्या परवामध्ये बघायला मिळेल. तर आजचा आहे शेवपुरी आणि आकाश कोण आहे हा ब्लॉग. जरा खाऊन घ्या, जरा खूप भूक लागली मला आता. हा, चला दाखवून द्या. असं आहे का? झालं सर. आणि मी दाखवतो. आणि मग मी दाखवते म्हणे. हा, नेक्स्ट काय आहे? कांदा चमच्याने, हाताने. गोड चटणी, जरा गोड पाहिजे तर नाही, फक्त गोड खा. थोडं मला शेवट असं वाटतं ना, थोडं पाणी करते जरा. हे बस, ही काय करते तू? काय तुला खायला लागलं एवढून? मायरा एवढी नको, मायरा एवढी नको, मायरा नको, एवढं नको. फक्त शेव टाक आणि तूच खाऊन घे. जाऊ दे, मी खाऊन घेतो, तुला सोडून दे. मंडळी, ही आहे शेवपुरी. सो आकाशने बनवला आहे मोहितो. चिअर्स. कसं आहे? छान आहे. आपण बघूया कसं आहे. एवढं तर माहिती, गोड नाही प्यायचं असतं. मस्त आहे, रिफ्रेशिंग आहे. म्हणजे लिंबू सरबत पियायच्या ऐवजी असं काहीतरी. लिंबू सरबतपेक्षा बरं. आज मला पाहिजे होतं, माझं पोट बिघडलंय. येस, जेवली पण नाहीये. साईचं पोट बिघडलंय. येस. आपण करत मस्त रिफ्रेशिंग आहे. बरं, हे आहे, हे मोहितो आहे. अरे, ह्याची पण रेसिपी प्रेक्षकांना आवडली असती. आकाश काय आहे की नाही मायरा? सांगतो ना, हिला येऊ दे ना, श्वेताला येऊ दे ना. ते पण मस्त आहे. आणि जलजिरा घातल्यामुळे ना अजून मजा आली त्याच्यात. हा, मस्त. टेस्ट करून बघ. टेस्ट करून बघ. यू हॅव टू टेस्ट इट. येस, बाय द वे, हे कसं होतं? काय बोलतो? मोहितो. नाही, मोहितो कमाल होतं यार. रिफ्रेशिंग होतं. बरं, त्याची पण रेसिपी मी मगाशी म्हटलं लोकांना आवडली असते ऐकायला. हा, पण जरा सांग तरी काय केलं म्हणजे. अरे सांग तर, म्हणजे नॉर्मल तर सांग, काय आम्हाला काय केलं. पुदिना घेतला, लिंबू घेतला, त्याला ठेचलं, त्यानंतर ग्लास मध्ये टाकला, त्यात मग जलजिरा टाकला आणि स्प्राईट टाकला. ओके. तर अशी काही रिफ्रेशिंग रेसिपी होती. आणि आता उन्हाळा येतोय
तर यू कॅन डेफिनेटली ट्राय इट. मला आवडली, आईला पण आवडली आणि तुला पण. इट इज रिफ्रेशिंग. म्हणजे लिंबू सरबत पिण्यापेक्षा हे जरा बरं वाटतं हे की नाही. येस. आणि आता आपण सांगूया की आकाश कोण आहे. या उत्तर येस सांगा. सगळ्यांनाच माहिती already माहिती आहे. ते आठवत नसेल कदाचित. तुम्ही खूप व्लॉग मध्ये बघितलंय, सुरगाण्याचे सगळे व्लॉग मध्ये बघितलंय. तर आकाश माझा भाऊ आहे, माझ्या काकांचा मुलगा, जो इकडे जॉब करतोय सध्या आणि तो थोडे दिवस आमच्याकडे आहे. येस येस. तर नाशिक सुरगाणा डायरीज म्हणून आपली एक सिरीज आहे. त्या सिरीजमध्ये आपण सगळ्यांची ओळख करून दिली होती. तर त्या सिरीजची प्लेलिस्ट आहे, तर ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल. माझ्या ते लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच आपण वाटतं नाशिकला गेलो होतो, सुरगाण्याला गेलो होतो, तेव्हाची ती सिरीज आहे. खूप जुनी सिरीज आहे आणि तो आता नाही, तो बरीच वर्ष मुंबईत मुंबईमध्ये आहे, शिकतोय. पण यावेळेस आमचं नशीब लाभलं की तो आमच्याकडे येऊन राहतोय. नाही तर तो कधीपासून झाला. आम्ही म्हटलं नाही थांब 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 म्हणून त्याला थांबवलंय. येस. नाही तर तो किती 3-4 वर्ष 3 वर्षापासून तो मुंबईलाच आहे. हॉस्टेलला होता है की नाही. तिकडनं तेव्हा त्यांनी त्याचं M.Pharm केलं, बरोबर ना. M.Pharmच ना. आणि आता तो जॉबला आहे, चक्काला आहे. येस. आणि आता तो पुढचं स्टडीज पण करायचं जसं चालू आहे. आज आम्ही बोलत होतो दुपारी. तर बघू लेट्स सी कसं काय होत आहे ते, है की नाही. तर आकाश माझा भाऊ आहे. येस. उत्तर आहे. येस. आणि बरेच जणांनी उत्तर, काही लोकांनी गेस पण केली. काजल आणि आकाश भाऊ आहे, म्हणजे सिमिलर बऱ्याचशा गोष्टी त्या लाईनवरती आहेत. कारण त्यांनी काय गेस केलं, कारण मी जो कॅमेऱ्यामध्ये फोटो क्लिक केला त्याच्यावरनं पण काय गेस, कुठला गेसेस. हा त्यांनी त्या दिवशी कॅमेऱ्यामध्ये आमचे फोटो काढले, इथं बसले. त्याच्यावरनं म्हणजे पासपोर्ट फोटो काढले. अच्छा अच्छा, त्याच्यासाठी का. ओके. येस. तर असं काहीसं आहे. तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल तर आपण जास्त ताणण्यात हे नाहीये. तर हे ताणण्यापेक्षा ना वेळच मिळत नव्हता. आणि आम्ही बोलल्यानंतर जो नेक्स्ट ब्लॉग आला तो आधीच शूट केलेला होता, त्यामुळे त्यात कुठे काय बोलता नाही आला असं झालं. पण म्हणून मग मध्ये ब्लॉग नाही आले, कारण असं झालं की आपण बोललोय आणि आपण ते टाकत नाहीये. आणि मी पण नव्हतो ना. मी 1-2 दिवस नंदुरबारला होतो आणि शूट केलेलं होतं, पण तेच की त्यात आपण सांगत नाहीये. आणि मग ते असं होतं की यार तुम्ही फक्त खेचतायत सांगते म्हणून आम्ही ब्लॉग शूट केलेले टाकले नाही. म्हटलं हा पहिला हा ब्लॉग टाकू आणि मग बाकीचे ब्लॉग टाकू. येस. तर असं आहे. आता तुम्ही ह्याच्यानंतर पुढे मायराचं जे स्पोर्ट्स डे आहे तो बघा आणि हा ब्लॉग नंतर इथे एंड होईल. आणि उद्या मग काय येईल ते आता बघू कसं काय काय होत आहे की नाही. कदाचित नंदुरबारचा पण येईल किंवा दुसरं काही येईल. सो लेट्स सी काय होत आहे ते, की नाही. आम्ही कुठेतरी जाणार आहे लग्नाला. 40 गाव 40 गाव आहे की नाही. सो मायराचं रिले आहे आता 50 मीटर्स बाय 4. तिकडे दिसेल ना ती. सो मायराची रिले आहे आता 50/4 ची. सो ती रिलेमध्ये 3rd आहे, म्हणजे 1st, 2nd, 3rd आणि हे फ्रॉम 4th आणि मग हे फायनल असणार आहेत. सो तिचं 3rd आहे ती आत्ता आणि ती खूप एक्सायटेड आहे. आधीच दमून जाते.
सो ही अंडर 8 रिले आहे आता जी चालू आहे ती, आणि त्यांच्यामध्ये पण ना टीम्स आहेत, ब्लू, रेड, येलो आणि पर्पल आहेत. त्यांचं टीमचे पण काही नाव आहेत, रेबेल्स आहे, ग्लॅडिएटर्स आहे. सो मायरा रेबेल्स टीममध्ये आहे, ब्लूमध्ये आहे ती. आणि आता हा रिले चालू झालेला आहे तिकडे. यू कॅन सी तिथे. कम ऑन मायरा, कम ऑन. The under 8 girls relay has begun. Please cheer for our girls, guys. Come on. Run, Myra, run, run, run! Run, Myra! Run, Myra! Lovely, lovely, lovely! मायरा रेडी? ये मम्मा आपल्याकडे रनिंगचे खूप मेडल्स आहेत, त्याच्यामध्ये अजून एक मेडल. चेअर्स करा नाही. आता पॅरेंट्सची रेस चालू होते मायरा, आणि मायरा त्याच्या डॅडीचा व्हिडिओ काढते. आता एवढं खाली बसून मायरा वेट मायरा. येस, तर स्पोर्ट्समध्ये मध्ये तुम्ही बघितलं मायराने पार्टिसिपेट केलं होतं रिलेमध्ये, आणि सरप्राइझिंगली तिथे नंतर अनाऊन्स केलं की पेरेंट्सनी पण पार्टिसिपेट करायचं होतं. तर आम्ही पण पार्टिसिपेट केलं होतं. आणि आमची रेबेल्स टीम फर्स्ट आली आहे. First आली, yes. तुम्ही जर का थोडंसं स्लो करून बघितलं तर तुम्हाला ते कळून जाईल. येस, नक्की ना. पण हा. ते का आम्हाला ह्या साईडनी अंदाज कळत नव्हता, पण नंतर बघितलं स्लो. है ना. फर्स्ट आलं. ओके, चला. आणि इट्स ओके ना, आपण खेळतो कशासाठी? मज्जा. छान वाटलं, मजा आली नाही की नाही मायरा. चला, तर काय हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. आणि फायनली यू गॉट दी आन्सर, हू इज आकाश.
द $1 million क्वेश्चन बिन आन्सर्ड आणि माझ्या स्पोर्ट्सचे पण तुम्ही बघितला. तर हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. आपण अशाच एका ब्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर. बाय बाय. Do like, share and subscribe to Myra's Corner. टेडा. Ta-da.